जे जे काही मुद्दे त्यांनी सांगितलं, पोचमपाडचं बॅकवॉटर, त्याच्यातनं किती TMC पाणी गोदावरीला आपल्या भागामध्ये येतं, त्याच्यामुळं माझ्या नांदेडच्या लोकांना मी त्यामध्ये ऐका, मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्ज माफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही. आपल्याला एक बाळ तुला ऐक माझं ऐक तरी. त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो, बैराजाओ, आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला 32,000 कोटी रुपये 32,000 कोटी रुपये लागलेत. आता ही व्यक्ती जे सांगते पाठी तारीख होती 25 ऑक्टोबर. मी कर्जमाफीची तारीख दिली नाही, मी कर्जमाफी करणारही नाही, मी कर्जमाफीचा शब्द दिला नाही आणि मी तो पाळणारही नाही, मला त्याच्याशी काही घेणं नाही, असं म्हणणारे अजितदादा. त्यानंतर तारीख होती 25 ऑक्टोबर. सभा होती नांदेडची, ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची. भरसभेत एक व्यक्ती उभा राहिला, तो दादाच्या भाषणावेळी सभेत उभा राहिला आणि एक मोठ्या आवाजात मध्येच बोलला, हो दादा, कर्जमाफीवर बोला की. त्यावर दादांनी, हे बाळा जरा थांब की, महायुतीचा संपूर्ण हिशोब सभेत सांगितला. पण यानंतर 6-7 दिवसातच असं काय झालं की सरकारला कर्जमाफीची बैठक तात्काळ घ्यावी लागली आणि कर्जमाफी देण्यासाठी खूप तयारी तर करावी लागली. त्यासाठी एक समितीने मिळून पुढच्या वर्षी म्हणजेच जून अखेर कर्जमाफी देण्याचं सरकारला थेट जाहीर करावं लागलं. पण हा निर्णय घेताना सरकारने नेमकं चॉकलेट तर नाही दिलं. परत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी सौरव, तुम्ही पाहताय लावरे व्हिडिओ. महाराष्ट्रात गेल्या वर्षी अखेरीस विधानसभा निवडणुका झाल्या. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची महायुती एका चांगल्याच जागांनी सत्तेत आली. भल्या भल्या नेत्यांचा पराभव तर दारूणच केला. लोकसभेमध्ये खूप जास्त जागांनी मागे असलेली महायुती 6 महिन्यातच उंच भरारी कशी घेतली, यामागे 2 कारणं होती. ती म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर काढलेली लाडकी बहीण योजना, दुसरं म्हणजे जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट असलेलं कर्जमाफीचं आश्वासन. पण अचानक आलेले हवामानाचे अभाव, शेतकऱ्यांवर पडलेला ओला दुष्काळ, हमी भाव, शेतमालाला नसलेला योग्य भाव, अन्य बाजार व्यवस्था, गारपिटीने झालेले प्रचंड नुकसान, त्यातूनच नापिकी आणि कर्जबाजारी असलेला शेतकरी, यातूनच अनेक शेतकऱ्यांनी आपलं जीवनही संपवलं. पण दुसरीकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी, वीज बिल माफी अशी तात्काळ मदत देणं हे सरकारची जबाबदारी ठरलीच आहे. 2024च्या निवडणुकीत कर्जमाफी आणि दरमहा 2100 रुपये देण्याचा निर्णय महायुती सरकारने केला होता. पण सत्तेवर येताच हा शब्द फिरवल्याची चर्चा सुरू झाली. पण मंडळी, लाडक्या बहिणींना 1500 रुपये दरमहा हाती देताना सरकारची आर्थिक गाडी रुळावरून घसरली. डायरेक्ट 2100 रुपये लाडक्या बहिणींना देणं आणि कर्जमाफी करणं हे सरकारच्या पुढे एक खूप मोठं आव्हान ठरलं. पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने 32,000 कोटीचं एक पॅकेज तयार केलं. केंद्राकडूनही मदत दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं. पण हे जखमेवर मीठ टाकल्यासारखंच होत होतं. एवढी मोठी शेती उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना परत एवढं करणं जरा अवघडच दिसत होतं. कारण कर्जाचा डोंगर अंगावर असून पुन्हा नव्याने शेती करणं हे तर अवघडच आहे ना. यावर शेतकरी नेते कर्जाची मागणी करत होते, पण सरकार त्यांना काही प्रतिसाद देत नव्हते. पण नंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये आंदोलन सुरू झालं. 1-2 दिवसानंतर आणखी ते वाढत गेलं. हायकोर्टाने हस्तक्षेप करून हायवे मोकळे केले, पण शेतकरी मात्र मागे काही हटेनात. समोर जिल्हा परिषद, ग्रामपंचायतच्या निवडणुका असताना आंदोलन आणखी चिवडणार होतं. त्या अनुषंगाने सरकारने चर्चेची तयारी दाखवली. मुख्यमंत्रीसोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू आणि अन्य शेतकरी नेत्यांसोबत बैठक घेऊन अखेर कर्जमाफीचा शब्द आंदोलकांना दिला, सरकार म्हणजेच शेतकऱ्यांना दिला.
पण सरकारने शब्द जरी दिला असला तरीही सरकारला जूनपर्यंत त्यावर अंमलबजावणी करावी लागणार. त्यासाठी मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखाली 9 सदस्यांचे उच्च अधिकार समिती नेमण्यात आली. व्यापारी, उच्च शेतकरी आणि टॅक्स लपवून शेती घेणाऱ्यांना वगळून ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांचीच कर्जमाफी करा असा शब्द बच्चू कडूंनी सरकारला दिला आहे. पण आता सरकारने जर हेच निकष समोर ठेवले तर त्यात कोरडवाहू, अल्पभूधारक आणि गरजू शेतकरीच कर्जमाफीला पात्र ठरतील. म्हणजे कर्जमाफीचं बच्चू कडूंनी सरकारचा आर्थिक बजेटसुद्धा पाहिलं. यावरून लक्षात येतं, या पलीकडे सांगायचं झालं तर बँका आणि सोसायट्या मार्च अखेरीस शेतकऱ्यांच्या मागे तर धुधू लागतात. मग खुद अजित पवारांनी 28 मार्चच्या मेळाव्यात कर्जमाफी देता येणार नाही, 31 मार्चपूर्वी शेतकऱ्यांनी आपापलं कर्ज भरावा असं आवाहन शेतकऱ्यांना केलं होतं. सगळे सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही. आम्ही शेतकऱ्यांची वीज बिल माफ करण्यासाठी 65,000 कोटींचा निधी महावितरण कंपनीला दिला. लाडकी बहीण योजनेसाठी किमान 46,000 कोटींची आम्ही तरतूद केली आहे. आता सगळ्यांनी जरा समजून घेतलं पाहिजे असं म्हणणाऱ्या अजित पवारांना आणि महायुतीचे सरकार आता स्वतःच शेतकऱ्यांना समजून घेण्याच्या मानसिकतेत कसं काय आलं. 2024ची निवडणूक सरकारने एक हाती जिंकली, पण 2029ची निवडणूक जिंकायची असेल, यापुढे सत्ता हातात पाहिजे असेल तर तळागाळांची सत्तासुद्धा आपल्या हाती लागेल. मग ही संधी म्हणजे आता होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. मग आता जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि महानगरपालिका, नगरपालिका यांचं स्वप्न आता महायुतीनं बांधलं आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदमध्ये शेतकऱ्यांचं मत हे खूपच निर्णायक ठरतं. म्हणूनच तर पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी शरद पवारांचा आजही थोडं बळ आहे, तर मराठवाडा आणि विदर्भाच्या ग्रामीण भागात कुठे काँग्रेस तर कुठे उद्धव ठाकरे यांचं नाव अजूनही कायम आहे. पण हा कर्जमाफीचा मुद्दा आणखी काही काळ चालला असता तर सत्ताधाऱ्यांना पुढील निवडणुका आणखी खूप जवळ गेल्या असत्या. त्यामुळे सरकारने तातडीने पावलं उचलली म्हणून हे आता आंदोलन कसं बसं थोपवलंय. सरकारचं दुसरं कारण म्हणजे जातीपातीचं गणित. राज्यात मराठा आरक्षण आंदोलनानंतर राज्यात मराठा आणि ओबीसी समाज घटकांमध्ये उभी फूट पडलेली दिसत आहे. SBCतून 10% आणि त्याशिवाय हैदराबाद गॅजेटप्रमाणे कुणबी म्हणून आरक्षण दिलं असलं तरी मराठा समाज आपल्या पाठीशी पूर्णपणे उभा राहील याची शाश्वती सत्ताधारी पक्षांना म्हणजेच विशेषतः भाजपला नाही. मग बच्चू कडूंनी चालू केलेल्या आंदोलनाला अन्य शेतकरी नेते तर होतेच, त्यात मनोज जरांगेंनी सुद्धा बच्चू कडूला पाठिंबा दिला आणि पुढे सरसावली. राज्यातील शेतकरी हा प्रामुख्याने मराठा आणि ओबीसी घटकांमध्येच उभारला आहे. या आंदोलनात हे दोन्ही घटक एकत्र येताना दिसत होते, पण मात्र ही एकजूट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अडचण निर्माण करणार आणि मतांचा लाभ होणार नाही. म्हणून तर पैशाचं सोंग घेता येत नाही म्हणणाऱ्यांना मग सगळी सोंग बाजूला सारून कर्जमाफीसाठी 2 पावलं समोर टाकावी लागलीत. मग आता महत्त्वाची गोष्ट, शेतकऱ्यांना मिळणार आहे तात्कालिक कर्जमाफी की शाश्वत कर्जमुक्ती? बच्चू कडू आणि अन्य नेत्यांसोबतची बैठक संपल्यानंतर माध्यमांना माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात घोषणा केली होती, पण कर्जमाफी हा एक भाग आहे. शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो, म्हणून त्याला आपण यातून कसा बाहेर काढू शकतो यावर विचार होण्यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च अधिकार समिती गठीत करत आहोत. ही समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय सुचवेल. यावर सरकार अंमलबजावणी करेल, पण या उपायांमध्ये 100% कर्जमाफीची शक्यता कमी आहे. काही प्रमाणात कर्जमाफी दिली जाईल, पण उपायांचा मुख्य भर शेती अधिक किफायतशीर करण्यावर असेल. हे साध्य करायचं तर त्यासाठी अर्थ विभागासोबतच कृषी विभाग, महसूल, सहकार, उत्पन्न, त्याचप्रमाणे माहिती व तंत्रज्ञान विभाग महत्त्वाचे ठरतील. म्हणूनच परदेशी यांच्या समितीमध्ये हे सर्व विभागांच्या उच्च अधिकाऱ्यांचा राज्य सहकारी बँक आणि महाराष्ट्र बँक या दोन्ही बँकेच्या अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजे तात्पुरत्या कर्जमाफीपेक्षा
शाश्वत कर्जमुक्ती साध्य करण्याचा सरकारचा उद्देश असावा. असं असेल तर शेतकऱ्यांचा खरंच सातबारा कोरा होईल का हे सांगता येणार नाही. तर बच्चू कडूंनी केलेला आंदोलन आणि शेतकऱ्यांचा सहभाग यावर तुम्हाला काय वाटते? तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि लावरे व्हिडिओ बघायला विसरू नका. पण भाऊ आता